आजच्या जागतिकीकरणाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत करिअर या गोष्टींना अवास्तव महत्त्व आलंय. त्यासोबतच प्रत्येक व्यक्ती कोणत्याही थराला जायला तयार आहेत. त्यासाठी अनेक वेळा मानवी मूल्ये देखील पायदळी तुडवली जातात. एकीकडे अशीच परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र हातांच्या बोटांवर मोजता येतील एवढ्या क्या व्यक्ती अथवा संस्था असेनात त्या जीवनात या सर्व भौतिक गोष्टींना महत्त्व न देता मानवी मूल्यांना अधिक महत्त्व देतात. इतरांचं दुःख हे आपलं मानतात. इतरांच्या दुःखमय जीवनात एक सुखाची आनंदाची झुळूक यावी म्हणून आपले संपूर्ण आयुष्यही त्यासाठी समर्पित करतात. येथील अशीच एक संस्था म्हणजेच इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट आणि या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिलीप गायकवाड तसेच त्यांचे खंदे समर्थक पाठीराखे त्यांचे 2 बंधू विजय गायकवाड आणि मदन गायकवाड. व्यवसायाने इलेक्ट्रिक इंजिनियर असलेल्या दिलीप गायकवाड आणि त्यांचे बंधू विजय व मदन यांना लहानपणी जे गरिबीचे चटके बसलेत, शिक्षणासाठी जो खडतर मार्ग अवलंबावा लागलाय तो इतरांना लागू नये ही इच्छा उराशी बाळगली. अनाथ, काचपत्रे वेचणारे, बालकामगार, दगडखाण कामगार तसेच नंदीबैलवाले यांच्या मुलांचा खडतर मार्ग अवलंबून शोध घेतला. आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून या बालकामगारांसाठी शाळा काढली. मानवतेचे मंदिर माझे आत लाविल्या ज्ञान ज्योती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. बंधुत्वाची येथ सावली अनाथ आमचे माय माऊली. कधी दिसे का ईशरावळी देवते अंतरात नांदती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. पण हे बालश्रमिक येथे विश्रांती कसे घेणार? त्यांच्या पोटाची खळगी तर भरली पाहिजेत ना. शिक्षणासाठी त्यांना पाठ्यपुस्तके कपडे नकोत का? चॅरिटेबल ट्रस्टने भरपूर या मुलांसाठी गोरगरीब मुलं आहेत त्यांना एका वेळचं जेवण भेटणं सुद्धा मुश्किलीचं आहे. तरी पण त्यांना खरोखर या गायकवाड साहेबांनी त्यांना जेवणाची सोय करून दिली. त्यांना शाळेचे जसे प्रायव्हेट शाळेमध्ये मुलं जातात त्या प्रकारे त्यांना दप्तर वह्या पुस्तके त्याशिवाय त्यांना गाडीसुद्धा घेण्यासाठी येते. आणि खरोखर या इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टने या मुलांना खूप काय मदत केली. यासाठी त्यांनी त्यांच्या जेवणाची तसेच कपड्यांची आणि पाठ्यपुस्तकांची देखील सोय केली. देता है, खाना देता है और कपड़ा देता है, अच्छा पढ़ाई करता है. टीचर ने मेरे को ABCD सिखाया. मी दुसरी शाळेला येते. आम्हाला खावं देत आहे, जेवण देत आहे. आम्हाला खूप मजा. आम्हाला शाळेत खाऊ पण भेटतात, जेवण पण भेटतात. मला गाडी पण घ्यायला येतात. रोजचे बूट कपडे सर्व भेटले. पहिला आम्हाला माहित नव्हतं शाळेत. मग टीचर आले तिकडे आम्हाला घ्यायला. यामुळे त्यांच्या पंखात बळ आल्याने हे चिमुकले जीव आज उद्याची स्वप्ने उराशी बाळगून आहेत. मन शाळेत शिकवले मोठे होतो मी आणि शाळेत शिकून डॉक्टर होतो. मुझे पढ़ा लिखा करके एक बड़ा आदमी बनना है. बहुत पढ़ूंगा और डॉक्टर बनूंगा. शाळा शिकून मोठा होऊंगा. बहुत पढ़ोगी, टीचर बनोगी. बालश्रमिकांबरोबरच गरीब, अनाथ, रस्त्यांवर भटकणारे भिकारी यांच्या जीवनात देखील काही का असेना पण आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत म्हणून हे गायकवाड बंधू त्यांच्या सहवासात बालदिन साजरा करतायत. मन के सच्चे सारे जग की आँख के तारे ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. दीपावली आपला सर्वात मोठा सांस्कृतिक सण. फटाके, रोषणाई, गोडधोड पदार्थ यांची सर्वांच्याच जीवनात रेलचेल असते. पण याच वेळी रस्त्यांवरील अनाथ मुलांचं जीवन मात्र अंधारात असतं.
याचमुळे अंधकारमय जीवनात आनंदाचे काही क्षण निर्माण करण्यासाठी हे आपली दिवाळी देखील त्यांच्या सहवासातच साजरी करतात. यामुळेच एखादा का दिवस असे ना, त्यांचं जीवन प्रकाशानं उजळून जातंय. दीपावली गली गली बनके खुशी छाई रे, रोशनी की चादर ओढ़े दीपावली आई रे। दीपावली गली गली बनके खुशी छाई रे, रोशनी की चादर ओढ़े दीपावली आई रे। से अपने तिलक लगाए, आज अपने भाग हम सवारे। हमसे धन की देवी रूठे ना कभी, डोर सुख चैन की टूटे ना कभी। सबको यही देती संदेशा, घरे घरे मन खुशी से माते जी, चतुर्थी से आलो घरे दियाली आशे। ए दिवाली चारे पासे बन के खुशी छाई वे, रोशनी दे रंग लगे दिवाली आई वे। रोशन करे हम, आग में बुराई को जलाए। छोड़े अब नशे की आदतें सभी, अब न हो जुए की चाहते कभी। सबको यही देती संदेशा, दीपावली गली गली के भी खुशी लावी रे, अजवाळानी चादर ओढी दीपावली। अनाथ बालकामगारांप्रमाणेच ते गरीब आणि मागासवर्गीय मुलांना देखील त्यांच्या जीवनात अडचण निर्माण होऊ नये म्हणून अण्णाभाऊ साठेंसारख्या महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करतात. त्यांच्या अशाच एका कार्यक्रमाला उपस्थित असताना महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक हे देखील हेलावून गेले होते. इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिलीप गायकवाड यांच्या सर्व सहकार्याने सर्व स्तरावर चांगलं काम सुरू केलेलं आहे. नाक्या नाक्यावर भीक मागणाऱ्या लहान बालकांमध्ये त्यांचं दुःख जाणून घेऊन त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम दिलीप गायकवाड आणि त्यांचे सहकारी करत आहेत. अज्ञानी समाज मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतोय. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आई वडिलांच्या मनामध्ये शिक्षणाचं महत्व सांगण्याचं काम दिलीप गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. ज्या ठिकाणी विधवा भगिनी आहेत त्या विधवा भगिनींना आधार देण्याचं काम दिलीप गायकवाड करत होत्या. शिक्षणाच्या करता मुलांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून आज ज्या पद्धतीनं लोकांना बक्षीस वाटली गेली विद्यार्थ्यांना, त्याच्यातूनच एक प्रेरणा निर्माण होत्या. एकूणच समाजाने मला काय दिलं त्याच्यापेक्षा मी समाजाला काय दिलं याची पण वजाबाकी व्हायला पाहिजे. महिला हा समाजातील आणखीन एक दुर्बल घटक. यासाठी प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे मेळाव्यांचे आयोजन करून त्यांना साड्यांचे वाटप करतात. आणि स्थानिक जनतेचे विविध नागरी प्रश्न सोडविले जावेत म्हणून पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडविलेत. लहानपणी शालांत परीक्षेत त्यांना प्रथम येऊन देखील शालेय प्रशासनाने मात्र बक्षीस डावलून त्यांच्यावर अन्याय केला होता. सरांनी मला विचारले की बाबा काय कशामुळे आलात तुम्ही, तर मी सरांना विचारलं की सर तुम्ही माझे 101 रुपये देण्याचं बाकी आहे, एक माझी विनंती आहे असे म्हणल्यानंतर ते प्राध्यापक ताडकन खुर्चीवरून उठले. माझ्या गळा घालून त्यांनी अक्षरशः भारावून गेले. त्यांनी आपली हीच जखम भरून काढण्यासाठी त्या शाळेसह इतर काही शाळा मिळून प्रत्येक वर्षी 8 लाख रुपयांची शिष्यवृत्ती ते आपल्या तालुक्यात देतात. जिवंत देव आहे, त्याने जिवंत देव आहे, त्यासाठी ते तसं काम करत आहे. आमचा इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्ट वतीने गायकवाड करत आहे. फार खूप आनंद आहे त्यांचा. हे बघा किती सगळे शाळा कॉलेज मिळाला 1,08,000चा रोख बक्षीस. आजकाल त्यांचा मुलाचा
हातामध्ये 100 रुपये नोट द्यायला आम्ही पुढे मागे होत्या, पण 1,08,000 बक्षीस एवढा मोठा मंडप घालून, एवढ्या लोकांना बोलून घेऊन, एवढं खर्च करून त्यांनी करतात म्हणून हे खरं विद्यार्थीचा प्रेम आहे, खरं शिक्षणाचा प्रेम आहे. विजय गायकवाड यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपलं संपूर्ण जीवनच या कार्यासाठी वाहून घेतलंय. समाजासाठी एवढं काही करून देखील हे गायकवाड बंधू समाधानी नाहीत. समाजाला जितकं देता येईल तेवढं ते देण्याचा प्रयत्न करतायत. वर्षभरातून येणारे राष्ट्रीय सण, देशभक्त सुभाषबाबू आणि राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यांचे आयोजन करून समाज प्रबोधन करण्याचे हे कामही करतात. याचसाठी महाराष्ट्राचे प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम, खासदार संजीव नाईक, RPIचे नेते रामदास आठवले, भाजपा नेते सुरेश हावरे यांनी अनेक वेळा त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. आपण ज्या समाजात, ज्या जातीत जन्मलो त्याचे आपण ऋण फेडावेत, त्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी त्यांनी मातंग समाजातील आमदारांच्या एका भव्य मेळाव्याचे आयोजन केलं. समाजातील तरुणांना आजचा सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे त्यांच्या विवाहाचा. त्यासाठी ते सातत्याने मातंग समाज राज्यव्यापी विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. आजपर्यंत त्यांनी अनेक 2 जीवांना एकत्र आणून त्यांच्या जीवनाचा मार्ग सुखकर केला आहे. त्यांच्या जीवनात नवीन पालवी फुलवली आहे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शुभमंगल. बीदर तालुक्यातील या तिन्ही बंधूंचं कार्य पाहून तेथील आमदार चंद्रशेखर भोसले, नगराध्यक्ष राजेश्वर निठारे, प्रदेश काँग्रेसचे शिवराज पाटील, आमदार भालेराव यांच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात. पण मागच्या काही वर्षांच्या कालावधीत एवढं अफाट कार्य करून देखील त्यांची समाजकार्याची भूक, दुखितांचं दुःख हे दूर करण्याची तहान भागली नाहीये. याउलट अधिकाधिक त्यांची ही तहान समाजसेवेची आस ही वाढतच आहे. सर्वांगीण अशा समाजसेवेसाठी आपलं सगळं आयुष्य समर्पित करणाऱ्या या इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टला आणि संस्थापक दिलीप गायकवाड व त्यांचे बंधू विजय आणि मदन गायकवाड यांना प्रणाम.